वेलकम टू माय चॅनल. चला आज आपण बघणार आहोत तंबोर स्टिचिंग किंवा चेन फिलिंग, त्यालाच म्हणतात दुसऱ्या भाषेत चेन फिलिंग. यामध्ये आपल्याला लागणार आहे ही नीडल आहे 23 म्हणजेच 0.45, हा चॉक, ही सीझर आणि हे जरी थ्रेड. सगळ्यात पहिल्यांदा मी चॉकच्या साहाय्याने हा असा आकार एक ड्रॉ करून घेतलेला आहे. तुम्ही यात कोणताही आकार ड्रॉ करू शकतात. तर यामध्ये पहिल्यांदा निडलला खाली टाकायचं. यामध्ये सर्वात पहिल्यांदा ज्या डायरेक्शनमध्ये तुम्हाला स्टिचिंग करायची आहे त्या डायरेक्शनमध्ये तुमचं निडलचं पॉईंट ठेवायचं. तर या डायरेक्शनमध्ये तुम्ही स्टिचिंग करणार आहात, याच डायरेक्शनमध्ये तुम्ही निडलचं पॉईंट ठेवायचा. इकडे टर्न करणार, निडल त्याप्रमाणे टर्न करायची. पुन्हा या डायरेक्शनमध्ये निडलचं तोंड त्या डायरेक्शनमध्ये असलं पाहिजे. जर या पद्धतीने तुम्ही स्टिचिंग केली तर यामध्ये कपडा फाकत नाही. त्यासाठी ज्या डायरेक्शनमध्ये आहे त्या डायरेक्शनमध्ये ते करायचं. तर यामध्ये पहिल्यांदा निडलला खाली टाकलं, खालचा दोरा वरती घेतला, यामध्ये चेन स्टिचच असते, फक्त एकदम छोटे छोटे चेन घ्यायचे असतात. याला पहिल्यांदा आपण बॉर्डर करून घेणार आहोत. खालच्या दोऱ्यालाही ओढायचं नाही अशा वेळी, आणि त्यानंतर तो कपडा सुद्धा एकदम गच्च त्या स्टँडला लावून घ्यायचा. पहिल्यांदा थोडंसं अवघड जाईल करायला, पण एकदा प्रॅक्टिस झाली की एकदम छोटे छोटे चेन सुद्धा येऊन जातात. या पद्धतीने करायचं. निडलला खाली टाकायचं, खालचा दोरा त्यात, पुन्हा निडलला टर्न करायचं. जितके छोटे छोटे तुम्ही चेन स्टिचिंग घ्याल, जितके छोटे छोटे तुम्ही चेन घ्याल, तितकं तुम्हाला ते सुंदर दिसतं वर्क. आता इथे शेवट झालेला आहे. यानंतर पुन्हा अगदी या पहिली जी आपण चेन स्टिचिंग केलेली आहे अगदी त्याच्याजवळ पुन्हा एक छोटीशी चेन स्टिच करायची मधल्या साईडने, आणि पुन्हा फिल करत राहायचं. अगदी त्याच्या शेजारी शेजारी चेन स्टिचिंग करायची अशी, या पद्धतीने. कपड्याला ओढायचं नाही, खालच्या दोऱ्याला ओढायचं नाही.
आता यामध्ये मी तुम्हाला पहिल्यांदा ही आउटलाईन करून घेतलेली आहे गोल्डन कलरच्या जरी थ्रेडने, आणि आता सिल्क थ्रेडने कसं करायचं असतं ते दाखवते. सेम त्याच पद्धतीने करायचं असतं, फक्त सिल्क थ्रेडला थोडंसं हळूवारपणे करावं लागतं, कारण त्याचा दोरा असतो ना, तो लगेच तुटण्याचे चान्सेस जास्त असतात. जी गोल्डन कलरची आपण पहिल्यांदा जरी थ्रेडने हे केलेलं आहे, आउटलाईन केलेली आहे, त्या आउटलाईनच्या अगदी जवळ होऊन घ्यायचं. छोटे छोटे घ्यायचे आणि बरं, आता हे शिकणं का महत्त्वाचं आहे, कारण उद्या आपल्याला वॉटर फिलिंग बघायचे आहे. तर ते वॉटर फिलिंगसाठी हे येणं खूप गरजेचं असतं. याच्यामध्ये आपण छोटे छोटे कसे टाके टाकायचे असतात हे शिकतो. या पद्धतीने आपलं हे कंप्लीट होऊन जातं. आता या पद्धतीची तुम्ही डिझाईन जेव्हा आपलं नेकलाईन असते, हा नेकचा असा भाग असतो, या भागावरती तुम्ही या पद्धतीने काढू शकतात. ही खूप सुंदर दिसते. आउटलाईनला ही अशा पद्धतीने जर तुम्ही काढली तरी खूप सुंदर दिसते डिझाईन. किंवा याच नेकलाईनला एका साईडने फक्त असे याचे जर पानं काढले तरी हे खूप सुंदर दिसून जाते. या पद्धतीने फक्त एका साईडला पानं काढायचे याचे. थँक्यू फॉर वॉचिंग.